जय शिवराय. आज बुधवार असा तर आज आई म्हणत होती की काहीतरी मच्छी आणूया. तर मी पण म्हटलं चला मच्छी आज काहीतरी घेऊन येऊया. तर आई, मी आणि बाय आमचा तिघंजणं आम्ही जातलो मार्केटमध्ये. तर मच्छीवालेच बसतात सकाळचे आणि थोडेफार भाजीवाले बसतात. तर मच्छी काय आहे ती आपण थंयच बघूया आणि त्यानुसार आपण ती घेऊन येऊया आणि त्याची रेसिपी पण मी तुमका म्हणजे माझी आई दाखवतली तुमका. तर मार्केटमध्ये गेल्यावर आम्ही मुशी आणि मांदेलीच घेतलो. बाकी अशी काय मच्छी एवढी काय खास नव्हती. तर आमच्या आईक पण बाकी काय आवडला नाही. तर घराकडे गेल्यावर मग आईन एका बाउलमध्ये धने आणि मिरची असतात संकेश्वरी सुकी होई, तर ती भिजत टाकल्यान. तर त्याच्यापासून आई मांदेलीचा सार करणार होती. तर त्याच्या अगोदर ह्या सगळा भिजत टाकूचा लागता. तर मांदेली वगैरे साफ करून घेतल्यान बाय पण आमचा धवाधवळ करीत होता. तर ह्या सगळा करून मग काही वाटपासाठी जरा खोबरा लागता, कांदो वगैरे, सुक्या खोबरा वगैरे ता किसून वगैरे चिरून वगैरे घेतल्यान. आणि त्याच्यानंतर मग सुक्या खोबरा गरम सामान वगैरे भाजून वगैरे घेतल्यान. बेसिकली ह्या मुशीच्या मटणासाठी वापरला जाता. आणि त्याचप्रमाणे मग कांदो आणि खोबरा, ओला खोबरा ह्या सगळा भाजून घेतल्यान. तर ह्या मुशीच्याच मटणासाठी. त्याच्यानंतर मग तवा वगैरे घेऊन त्याच्यावर आई मांदेली फ्राय करणार होती. तर मांदेली फ्रायसाठी आईन मांदेली आगोळ वगैरे लावून घेतल्यान. आणि रवो वगैरेचा मिश्रण होता, रवो मसाला वगैरे मीठ वगैरे त्याच्यात मग कोलसवून वगैरे मग ती मांदेली मग तव्यावर वगैरे एका साईडला मग गॅसवर ती भाजूक ठेवल्यान. तर अशा पद्धतीने मग तिनं ते भाजीपर्यंत बाकीची मग कामं आवरून घेतल्यान. बाकीची कामं म्हणजे काय, ते छोटी मोठी कामं असतात फोडणीसाठी वगैरे, तयारी वगैरे ह्या सगळा. मग कांदो वगैरे जो ओला सुका खोबरा वगैरे त्या सगळा भाजून घेतलेला होता. तर त्या मिक्सरला लावून मग प्रत्येक ह्याचा वेगवेगळा वाटप काढूसाठी तिला मग तशी तयारी करून घेतल्यान. इकडे कुकर पण लावल्यान. आणि मग मुशीसाठी वेगळा वाटप, मांदेलीचा जो सार आम्ही बनवणार होतो त्याच्यासाठी वेगळा वाटप, अशा पद्धतीने मग त्या सगळा तिनं करून घेतल्यान. आणि ह्या व्हिडिओमध्ये तर तुमका मी सगळा एकदम दाखवू शकत नाही. तर ह्याचं दुसरं एक मी पार्ट बनवतोय. तर त्या पार्टमध्ये मी तुमका बाकीची म्हणजे बेसिकली त्याच्यात फोडणीची प्रोसिजर असतली तर ती तुमका त्याच्यात बघूक गावतली. तर ह्यो पार्ट बघितल्यानंतर तो पण पार्ट तुम्ही बघा, असा मी तुमका ह्या व्हिडिओद्वारे सांगते. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.